पथकाची उल्लेखनीय कामगिरी. पांडुरंग उर्फ पांड्या हनुमान शिंगाडे हा त्याचे राहते घरात दुर्गामाता मंदिराचे मागे पंचशील नगर गंजमाळ भद्रकाली नाशिक येथे झोपलेला असताना कैलास गायकवाड व त्याचे दोन साथीदार अशांनी मिळून कोयता व चॉपरनं त्याचे डोक्यावर, छातीवर व बरगडीजवळ वार करून जीवेठार मारले. याबाबत माहितीचा भाऊ विकास हनुमंत शिंगाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. सदर गंभीर गुन्ह्यातील आरोपितांचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्याबाबत संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने किरणकुमार चव्हाण पोलीस उप आयुक्त परिमंडळ, एक डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभागतर्फे, गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष नरोटे पोलीस निरीक्षक गुन्हे, विक्रम मोहिते पोलीस निरीक्षक प्रशासक भद्रक आणि पोलीस ठाणे नाशिक शहर यांचे मार्गदर्शनानुसार पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेले गुन्हे प्रकटीकरण पथक असे गुन्हा घडल्यापासून गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली व तांत्रिक पद्धतीने सदर गुजराती असताना सदर आरोपी हे सातपूर परिसरात असल्याबाबत गुन्हे पथकाचे पोलीस हवालदार कयूम सय्यद व पोलीस नाईक अविनाश रुद्रे यांना गुप्त माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार गुन्हेश्वर पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार व पथक अशांनी सातपूर परिसरात जाऊन सदर आरोपींचा शोध घेतला असता आरोग्य नामे कैलास नंदू गायकवाड राहणार पंचशील नगर भद्रकाली नाशिक व विधी संघर्षित बालक असे दोघे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडे आलेल्या तपासादरम्यान त्यांच्यात असलेल्या जुन्या वादाच्या कारणावरून मयत पांडुरंग शिंगाडे यास जीवेठार मारले असल्याचे निष्पन्न झाले. तसेच गुन्ह्यातील तिसरा आरोपी नामे ऋतिक उर्फ लाड्या रामदास गायकवाड व 21 वर्ष राहणार पंचशील नगर नाशिक या गुंडाविरोधात पथक नाशिक शहराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पथकानं ध्रुवनगर गंगापूर परिसरातून ताब्यात घेतले. स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद. भद्रकाली पोलीस स्टेशन नाशिक शहर. आमच्या पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 5/7/2024 रोजी इसम नामे पांडुरंग उर्फ पांड्या शिंगाडे याचा पंचशील नगर या ठिकाणी खून झाला होता. सदरचा खून हा 3 इसमाने मिळून केला असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याप्रमाणे आम्ही सदर आरोपितांचा शोध घेतला असता त्यातील आरोपी नामे कैलास गायकवाड याने त्याच्या इतर 2 साथीदाराच्या मदतीने सदरचा खून केल्याचे निष्पन्न झाले होते. त्याप्रमाणे आम्ही मिळेल त्या माहितीच्या आधारे व टेक्निकल ॲनालिसिस करून आरोपीचा शोध घेतला असता सदरचे आरोपी आम्हाला काल दिनांक 6/7/2024 रोजी सातपूर परिसरामध्ये मिळून आले. त्यांना पोलीस ठाणे आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्याची रवानगी आम्ही बाल सुधारगृहामध्ये केलेली आहे. बाकीचे 2 आरोपी नामे कैलास गायकवाड व ऋतिक गायकवाड या दोघांना अटक करण्यात आलेले आहे. त्यांनी सदर खून केल्याचे कबूल केलेले आहे. सर, खून करायचं कारण काय होतं? कशावरून हत्या करण्यात आलेली आहे? हत्येचं कारण म्हणजे यातील जो मयत आहे तो आणि हे जे आरोपी आहेत ते सगळे पूर्वी एकमेकाचे मित्रच आहेत, एकाच परिसरात राहणारे आहेत. परंतु जो मयत आहे तो थोडा त्यांच्यापेक्षा वयाने मोठा असल्यामुळे यांच्यावर दादागिरी करायचा, नशा वगैरे केल्यानंतर दारू पिल्यानंतर यांना मारहाण करायचा नेहमी. त्यामुळे यांचा त्याच्यावर राग होता आणि त्याच रागाच्या भरात त्याने त्या दिवशी त्याचा झोपलेल्या परिस्थितीत खून केला. सर, ज्या दिवशी हत्येची घटना झाली त्या दिवशी त्याचा मोठा भाऊ झोपलेला होता शेजारी. त्याचा मोठा भाऊ शेजारी झोपलेला होता. त्याच वेळेला त्याने मागील खिडकीमध्ये दरवाजा नाही त्या खिडकीतून येऊन त्याला मारून म्हणजे कोयत्याने वार करून मारलेला आहे. भाऊ त्याच्या शेजारीच होता. भावाला त्यांनी काही मारहाण केलेली नाही.